ही गोष्ट आहे एका घरातील नात्यांची, त्यातील जबाबदाऱ्यांची आणि एका स्त्रीच्या न बोलल्या जाणाऱ्या त्यागाची. ती घरी असते म्हणून सगळं सुरळीत चालतं. पण आपण अनेकदा तिचं काम, तिचा त्याग, तिची किंमत विसरतो. आज आपण थोडा वेळ काढून त्या सगळ्यांचं स्मरण करूया, जे आपल्यासाठी नेहमीच आपलं घर टिकवून ठेवतात. एक दिवस एक उच्च शिक्षित नवरा त्याच्या बायकोला म्हणतो, "अगं, तू बाहेर काम करायला जा एक दिवस. तुला कळेल, पैसा कमावणं किती अवघड आहे." तो म्हणतो, "तुला वाटतं घरात बसून सगळं सोपं आहे. एकदा बाहेर पड आणि बघ, बाजारात किती स्पर्धा आहे. लोक किती झगडतात कामासाठी. तुला समजेल पैसे कसे मिळवतात." ती बायको शांतपणे ऐकते, काहीच उत्तर देत नाही, फक्त हसते आणि म्हणते, "ठीक आहे." दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीसारखी उठते. नवऱ्याचा डबा तयार करते, मुलांचा डबा भरते, सासू सासऱ्यांना गरम चहा देते आणि मग निघते घराबाहेर. दिवसभर ती बाहेर असते. सरकारी ऑफिस, खाजगी कंपन्या, दुकानं, क्लिनिक, कुठे नोकरी आहे का हे बघते. तिला किती ठिकाणी सांगितलं जातं, अनुभव हवा, वेळेला यायला हवं, दबाव झेलायची तयारी हवी. संध्याकाळी ती परत येते, थकलेली पण शांत. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा नेहमीसारखी सकाळी उठते, सगळं लवकर आवरते, सगळ्यांचं जेवण, डबे, स्वच्छता आणि मग नवऱ्यासमोर बसते. नवरा तिला विचारतो, "काय मग? कळलं ना किती कठीण असतं बाहेरचं काम?" बायको हसते आणि त्याच्या हातात एक लिस्ट ठेवते. त्या लिस्टमधल्या गोष्टी अशा असतात: मुलांचा सांभाळ, संस्कार करणे, 15,000 रुपये, घरकाम, झाडू, पुसणं, आवरणं, 10,000 रुपये, सकाळ संध्याकाळ चवीचा स्वयंपाक, 10,000 रुपये, पाहुण्यांची सेवा, 5,000 रुपये, औषधं, कपड्यांची व्यवस्था, बजेट मॅनेजमेंट, सण समारंभाचे नियोजन, 10,000 रुपये, एकूण 50,000 रुपये प्रति महिना, म्हणजे 6 लाख वर्षाला. आणि गेल्या 25 वर्षांचं मूल्य 1.5 कोटी रुपये. नवरा ते ऐकतो आणि शांत होतो. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचं सावट दिसू लागतं. कारण पहिल्यांदा त्याच्या लक्षात येतं, ती घरात आहे, हे तिचे योगदान आहे, त्याग नाही. आज समाजात घरात बसणं म्हणजे काही न करणं असं मानलं जातं. पण घर चालवणं, घरासारखं ठेवणं, नात्यांना जपणं, यासाठी नुसती मेहनत नाही, समज, सहनशीलता आणि प्रेम लागते. एक महिला जेव्हा शिक्षण घेते, करिअर करू शकते, पण आपल्या मुलांसाठी घरी राहते. ती नोकरी सोडते, पण जबाबदारी घेत असते. तिच्या त्या निर्णयामागे खूप विचार असतो.
तो निर्णय मूर्खपणा नसतो. आणि खरं पाहिलं तर तिला पगार नको असतो. तिला फक्त थोडा मान, थोडा आदर, थोडं कौतुक हवं असतं. पण आपल्याकडं हे कुठे दिलं जातं? मित्रांनो, घरात राहणाऱ्या बायकोचा, आईचा, सुनबाईचा त्याग बऱ्याचदा नजरेतून जातो. पण लक्षात ठेवा, आपण बाहेर जाऊ शकतो कारण कोणीतरी घर सांभाळतंय. तिचा सन्मान करा, तिचं कौतुक करा. कारण जेव्हा एक बायको घरात प्रेमानं काम करते, तेव्हा ती घर चालवत नाही, संपूर्ण आयुष्य सावरत असते. या गोष्टीची किंमत पैशात नाही, ती फक्त मनापासूनच्या आभारांमध्ये मोजता येते. म्हणूनच आज तुम्ही जेव्हा घरात परत जाल किंवा बायकोच्या चेहऱ्याकडे बघाल, एकदा शांतपणे सांगा, धन्यवाद. तू या घरासाठी खूप करत असतेस आणि मी ते ओळखतो. ही गोष्ट आवडली असेल तर शेअर करा. कारण कुठेतरी कुणाच्या तरी आयुष्यात एक नवा विचार रुजेल आणि ती स्त्री एक क्षणभर जास्त आनंदी होईल. थँक यू.